10 वाजले ना. काय करू दुसरं काय खायला नव्हतं. मला माहिती का अशी ती घट्ट भाजी करून खायला अशी आवडत नाही. अशी आवडत बघून आहे मोठं लट पण भाजी थोडीशीच केली माहिती का. भाकरी आहेत शिळ्या शिळ्याच खायच्या. पालकाच्या भाजी सगळं शिळी भाकरी इतकी भारी लागते ना. तेच नंबर एक. काय करू काय आणायला गेलं ना बाजारामध्ये. इथं तर कुठं आपल्या गावाकडे बाजार पण नाही. आठवड्यातून एकदा इथं तर रोजच बाजार भरतोय. रोजच गाड्यावर बाजार राहायचं. कुठं बाजार तरी करायला जाऊ. बाजारातून राहू द्या. आता माहिती का पालक केलं या पालकाची भाजी खायची. उद्याच्यानंतर काय माहिती काय भेटते का नाही भाजी. बघा नाही उद्याच्या उद्या काय आता आताच आहे ना. आताच खाऊन घ्या. चला तर तुमच्या सगळ्यांचे जेवण झाले असते ना. आज आता जेवण व्हायचंय. 11 वाजले संध्याकाळचे. 11. भाजी केली उशीर झाला. भाजी केली आहे पण आता जेवायचंय. म्हणजे मी 5 वाजता जेवण केलं तर आल्या आल्या कामावून म्हणून भूक नव्हती. आता भूक लागली. आता करते जेवण. पोरगं गेलंय बाहेर. केव्हा येत आहे काय माहिती. त्याला ई म्हणलंय लवकर. बाहेर म्हणजे बाहेर गेले बाथरूमला. केव्हा येत आहे काय माहिती. बसतंय लय वाढवून बसतंय तिथंच जाऊन त्यो येतच नाही लवकर. जेवरं 12 वाजता तर त्याचं वाट बघत बसावं लागतंय. केव्हा जेवतोय. मला मला थोडीशी झोप लागायली का लगेच वाजतंय त्याचं माझ्या मागं. आई उठणं मला जेवायला दे ना. मग उठावं लागतं. त्याला जेवायला द्यावं लागतं. ते कंटाळा येते मला. सकाळी लवकर उठावं लागतं. लवकर तरी पण 8 वाजायला उठते. 8ला उशीर होते का हो. जाते उद्या काय होते. 8 वाजायला उशीर झाला तरी बी माझ्यासाठी मी लवकरच उठते. माहिती का. तुम्ही म्हणतात मला की लय उशिरा उठतात रेशमताई तुम्ही. कशाला उशिरा उठते. 8 वाजता काय उशिरा आहे का. गावाकडे असल्यावर आहे ना मग 6ला 5ला 5:30ला. तिकडं काय करायचंय थोडं लवकर उठून. तसं तर माहिती का मला जर लवकरचं काम असलं ना जर लागलंच ना तर मग मला लवकर उठावं लागेल ना. 5 वाजायलाच आहे का नाही. आता नाही मी 8लाच उठणार. रोज पण 8लाच उठते ना. आता पण उठणार. चला गुड नाईट.